सत्यभामा. सत्राजिताने सूर्याला प्रसन्न करून समंतक मणी प्राप्त केला होता. या समंतक मण्याच्या प्रभावाने तो जेथे असेल तेथे योग्य वेळी पाऊस पडत असे, रोगराई नष्ट होई. या मण्याच्या योगे समृद्धी वाढत असे. त्या मण्याचे योग्य संरक्षण व्हावे या हेतूने कृष्णाने सत्राजिताला सल्ला दिला की तो मणी उग्रसेनाच्या खजिन्यात ठेवावा. परंतु सत्राजिताने तो सल्ला मानला नाही. त्याचा धाकटा भाऊ प्रसेनजित तो मणी गळ्यात घालून ऐटीत मिरवीत असे. एके दिवशी प्रसेनजित शिकारीला गेला असता तेथून परत आलाच नाही. सत्राजिताने कृष्णावर घातपात करून मणी बळकावल्याचा आरोप केला. तो मिथ्या आरोप ऐकून कृष्णाला वाईट वाटले. तो प्रसेनजिताच्या शोधार्थ निघाला. बऱ्याच शोधाशोधीनंतर त्याला वनात प्रसेनजित व त्याचा घोडा मरून पडलेला दिसला. मणी मात्र त्याच्याजवळ नव्हता. थोड्या अंतरावर त्याला एक सिंह मृतावस्थेत आढळला. कृष्ण माग काढीत पुढे एका गुहेपर्यंत गेला. गुहेतून त्याला मुलाला खेळवतानाचा दाईचा आवाज ऐकू आला. दाई म्हणत होती, "अरे रडू नकोस बाळा, प्रसेनजिताला सिंहाने मारले आणि सिंहाला मारून तुझ्या वडिलांनी हा मौल्यवान मणी तुला खेळण्यासाठी आणला आहे. तू कशाला रडतोयस बरे?" हे ऐकून कृष्ण गुहेत शिरला. तेथे त्याला जांबुवंत भेटला. 21 दिवसांच्या मुष्टियुद्धानंतर जांबुवंत पराभूत झाला. त्याने कृष्णाला आपली कन्या जांबुवंती व समंतक मणी दिला. कृष्णाने तो मणी सत्रजिताला परत दिला. सत्रजिताने आपली चूक कबूल केली. सत्राजिताला 3 स्वरूपसुंदर कन्या होत्या, सत्यभामा, दृढव्रताव्रती आणि प्रस्थापिती. आपल्या चुकीचे परिमार्जन करण्याकरता सत्राजिताने आपल्या 3ही कन्या कृष्णाला अर्पण केल्या व वरदक्षिणा म्हणून समंतक मणीही दिला. कृष्णाने कन्यांचा वधू म्हणून स्वीकार केला, परंतु मणी घेण्यास मात्र नकार दिला. सत्यभामा कृष्णाची 3ऱ्या क्रमांकाची पत्नी होती.